चला, परमिटेशन आपण शिकतोय. परमिटेशन मध्ये आपण काय पाहिलेले? सर मला हे सांगू का कृषी तुम्ही म्हटलं. हां, परमिटेशन मध्ये काय होतंय की परमिटेशन मध्ये आपण बघितलं NPR चा अर्थ काय होतो, बरोबर आहे? NPR चा अर्थ होतो अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम. अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम. आता याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे आपण, अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स. काय n डिफरंट ऑब्जेक्ट हा शब्द वापरलाय आपण. म्हणजे इथं ऑब्जेक्टचं रिपिटिशन अलाउड आहे का रे? नाही. ऑब्जेक्टचं रिपिटिशन अलाउड आहे का? नाही. रिपिटिशन इन द सेन्स रिपिटिशन आहे अलाउड, पण कशा पद्धतीनं? ऍडजस्ट होण्यासाठी. आपण हे नाही पाहिले की तुमच्या ऑब्जेक्ट्सच आयडेंटिकल असतील. म्हणजे आपण आतापर्यंत सोलापूर वर्ड पाहिला की ज्याच्यामध्ये लेटर्स घेऊन तुम्ही किती डिफरंट वर्ड्स तयार करू शकता, पण या सोलापूरमध्ये एक तरी लेटर रिपीट आयडेंटिकल आहे का? नाही. तुम्हाला जर मी समजा असं म्हटलं की बाबा टाटा हा शब्द आहे, टाटा या वर्ड्स मधले लेटर्स आहेत 4, बरोबर आहे? आणि याचे तुम्ही किती डिफरंट वर्ड्स तयार करू शकता? याला घेऊन तुम्ही किती डिफरंट वर्ड्स तयार करू शकता? तर याच्यासाठी फॉर्म्युला वेगळा पाहिजे की नाही? का? कारण याच्यामध्ये 2 लेटर्स आयडेंटिकल आहेत. त्यांनी जरी पोझिशन चेंज केली तरी आपल्याला कळलं का चेंज केलेली? अरेंजमेंट तर सेमच राहील ना. आता समजून घ्या, मी टाटा लिहिले, आम्ही परत एकदा टाटा लिहितोय, पण लिहिताना इथं टी इकडे लिहितोय, इकडचं इकडे लिहितोय, काही फरक पडणार आहे का? किंवा मी इथं इकडे केलं आणि त्याचं इकडे केलं, काही फरक पडतोय का? आपल्याला कळत नाही केलं असेल तरी. आपल्याला नाही कळत म्हणजे झालंच नाही ना, कारण आयडेंटिकल आहे. हे जर मी समजा इथं T1 T2 म्हणलं असतं तर इथं T2 T1 झालं असतं, पण हे T1 T2 म्हणतोय म्हणजे 2 वेगळे झाले ना. त्यावेळेस 2 अरेंजमेंट वेगळे दिसते ना. इथं T2 आलाय, पण त्यांनी काय T2 T1 म्हणले का? नाही, त्यांनी तर TTच म्हणलेले. मग आपल्याला आतापर्यंत हा खेळ आपण खेळला नव्हता. आपण जो खेळ खेळला त्याच्यामध्ये आपले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळे डिफरंट होते, आयडेंटिकल होतं. त्यातलं कुणी ऑब्जेक्ट डिफरंट आहेत. हा, ऑब्जेक्ट्स डिफरंट असताना रिपिटेशन होऊ शकते. म्हणजे बाबा सोलापूर वर्ड आहे, SOLAPUR, 7 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जर 7 लेटर्सचे किती टोटल अरेंजमेंट होऊ शकते हे बघायचे, तर त्या तुम्ही 7 फॅक्टोरियल बी म्हणू शकता. 7 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? 7p7. लक्षात येते का? किंवा तुम्ही काय म्हणू शकता? 7:7. ज्यावेळेस तुम्ही 7:7 म्हणतात त्यावेळेस याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक शब्द यस 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 असं लिहू शकतो. कारण रिपिटेशन जर अलाउड असेल तर तुमच्याकडे 60 डबे आहेत, 7च्या डब्यामध्ये तुम्ही एस 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 भरू शकता तुम्ही. रिपिटेशन अलाउड असते म्हणून. किंवा 4 डब्यात एस भरलं, उरले 3 डब्यामध्ये ए भरलं, असं काही बी करू शकता. हे सगळे अरेंजमेंट्स अलाउड असतात. पण इथं मी 60 डब्यात यस भरतोय याचा अर्थ असं नाही की माझ्याकडे दिलेल्या शब्दामध्येच 7 यस होते म्हणून. कळतंय का? या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. सोलापूर आणि ससस सोलापूर. समजा मी असा एक वर्ड लिहिला सोलापूर, असं नसतं, पण ठीक आहे केलं समजा. म्हणजे समजा ओम आहे आणि ओम्मा म्हणलं आपण. आता OMA ओमा या शब्दाचे किती डिफरंट अरेंजमेंट होऊ शकतात? टेकन आर, टेकन 3 ॲट अ टाइम अँड विदाउट रिपिटिशन. विदाउट रिपिटिशन बोललं तुमच्या जो 3 डबे आहेत, पहिला डबा या तिघांपैकी एकाने भरला 3 वेज, एक गेला 2 उरले, दुसरा भरला 2 वेज, तिसरा भरला 1 उरलं 1 वेज. 6 जास्तीत जास्त अरेंजमेंट होऊ शकते. पण हे जर तुम्ही काय म्हणले रिपिटेशन इज अलाउड, रिपिटेशन इज अलाउड, तर तुम्ही ओ ओ ओ हे एक करू शकता, यम 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 करू शकता, ए ए ए करू शकता. म्हणजे तुम्ही पहिला डबा पण 3 डिफरंट वेने भरू शकता, दुसरा पण 3 आणि तिसरा पण 3 ना. 3 3 27 अरेंजमेंट होतं.
म्हणजे रिपिटेशन मध्ये अरेंजमेंट जास्त होते, पण रिपिटेशन करतोय याचा अर्थ असं नाही की दिलेल्या वर्ड्स मध्ये लेटरचं रिपिटेशन. आणि ह्याच ओ एम ए ला मी जर आणखी एक एम टाकलं मग मात्र वेगळेपणा आला. का? कारण इथं ऑलरेडी एक लेटर आहे जो आयडेंटिकल आहे दुसऱ्या लेटर सोबत. इथं मग गप्पा होणार. कळतंय का? मग प्रश्न सगळे कसे असणार आहेत? प्रश्न सगळे कसे? मागचेच एक्सरसाइज मधले प्रश्न सगळे मागचेच एक्सरसाइज मधले. फक्त काय असणार आहे? रिपिटेशन नाही. वर्ड्स मध्ये लेटर्स आयडेंटिकल असतील. पहिले तुमच्याकडे n डिफरंट ऑब्जेक्ट्स होते. लक्षात येते का? तुमच्याकडे n डिफरंट ऑब्जेक्ट्स होते म्हणजे जेवढे दिले सगळे डिफरंट होते. बेसिक डेफिनेशन. बेसिक डेफिनेशन. डिफरंट ऑब्जेक्ट्स. n different objects taken are at a time, taken all at a time. Repetition is allowed, non-repetition. NPR, n different objects taken आर ॲट are at a time. n factorial upon n minus r factorial. n different objects taken all at a time. n factorial. Both are without repetition. Without repetition. Without repetition. बगैर रिपीटिशन के एनपीआर का मतलब ये होता है n डिफरेंट अरेंजमेंट ऑफ n डिफरेंट ऑब्जेक्ट टेकन आर एट अ टाइम. npn n फैक्टोरियल n डिफरेंट ऑब्जेक्ट्स टेकन ऑल एट अ टाइम, लेकिन विदाउट रिपीटिशन. अब यही किस्सा रिपीटिशन में क्या करेगा? n रेज टू r. r डिफरेंट स्पेसेस है. filled first box in n different ways, again different n ways when repetition is allowed. Repetition is allowed. n raised to r और npn क्या होगा? n raised to n. करते हैं क्या? तो हमने ये अब तक पढ़ा है. When repetition is not allowed and when repetition is allowed. सर ते n रेज टू n सांगा. n raised to देखो npr का मतलब क्या होता है? We have r empty boxes, but repetition is allowed. We have total n objects, n different objects, and we have to arrange them in r empty boxes. So we can arrange n different objects in n different ways in the first box. आपण पहिल्या बॉक्स मध्ये n डिफरेंट वे ना अरेंज करू शकतो, अरेंज कर सकते हैं. अब रिपीटिशन अलाउड है तो यहाँ पर एक रखने के बाद जो भी लिखा आपने उसको आप अगेन सेकंड बॉक्स में ले सकते हो. दैट मींस दूसरे में भी n कर सकते हैं. तो क्योंकि r डिफरेंट है तो n का मल्टीप्लिकेशन r बार होगा. अगर n का 3 बार होता है तो n रेज़ टू 3 लिखते हो. n का 4 बार होता है तो n रेज़ टू 4. n का r बार लिखा तो n रेज़ टू r. अब npn का क्या मतलब होता है? n डिफरेंट ऑब्जेक्ट्स टेकन n एट अ टाइम. मतलब n यहाँ पे जो नंबर लिखा होता है उतने ब्लैंक स्पेसेस होते हैं. तो n को आपको n बार भरना है. n into n रेज टू पावर into n टाइम्स n रेज़ टू n हो गया. तो हमने बस परम्यूटेशन को इतना पढ़ा है अभी तक. तो याद रखेंगे परम्यूटेशन जो है हमारा टॉपिक वो 3 हिस्सों में हम लोग बांट सकते हैं पूरा. कौन कौन से 3 हिस्से? पहला परम्यूटेशन, पहला क्या? npr. त्याच्यात दोन रिपीटेशन दोन. इसके अंदर इसके अंदर रिपीटेशन नॉन रिपीटेशन. ठीक है, लेकिन मेन चीज है कि n डिफरेंट होने चाहिए फॉर डिफरेंट ऑब्जेक्ट्स. n डिफरेंट है यहाँ पर कोई है. अब दूसरी बार भी npr निकाला जाएगा लेकिन यहाँ पर n आइडेंटिकल हो सकता है. मतलब n मतलब इसके अंदर जितने भी ऑब्जेक्ट दिए उसमें से कुछ ऑब्जेक्ट्स आइडेंटिकल हो सकते हैं. जैसे मैथमेटिक्स वर्ड है MATHE मैथमेटिकल लिखते हैं. ये कितनी बार दोहरा गया है? 2 बार. ए 3 बार. तो ये रिपीट हुआ 2 बार, ये रिपीट हो रहा है 3 बार. फिर इसके बाद टी 2 बार आ रहा है. फिर हो गया. तो 3 ऐसे ऑब्जेक्ट्स है. एक ऑब्जेक्ट में 2 बार हुआ, एक ऑब्जेक्ट 3 बार, एक और ऑब्जेक्ट 2 बार. तो टोटल कितने थे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल 12 ऑब्जेक्ट थे. अगर इस केस में होते तो इसको नहीं ले सकते थे क्योंकि आपको सारे डिफरेंट लेने हैं. तो आप कौन सा केस आ रहा है कि जिसके अंदर आपके ऑब्जेक्ट्स आइडेंटिकल हो सकते हैं. तो अगर ऑब्जेक्ट आइडेंटिकल है
तो उसका एनपीआर कैसे लिखा जाएगा? आ रही बात समझ में? ठीक है, तो उसकी टोटल कितने अरेंजमेंट हो सकते? जैसे मैथमेटिकल वर्ड है, अब इस वर्ड के अंदर इनका कितना टोटल डिफरेंट अरेंजमेंट हो सकता है ये हमें बताना है। तो सबसे पहले ये देखना है टोटल कितने ऑब्जेक्ट्स है, कितने लेटर्स है इसके अंदर। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टोटल है आपके पास 12 ऑब्जेक्ट्स, दैट इज 12 लेटर्स है। तो अगर ये सारे के सारे अलग होते, सारे के सारे अलग होते एंड टेकन ऑल एट ए टाइम होता तो 12 फैक्टोरियल होता, 12p12। तो अब आपको क्या करना है, जितनी भी टोटल है आइडेंटिकल हो जो भी है सारों को गिनना है, ठीक है। हाँ, अब टोटल अरेंजमेंट, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स फॉर दिस वर्ड क्या करेंगे आप लोग, कितने लेटर से, 12 लेटर से, तो 12 फैक्टोरियल होगा और उसको डिवाइड करेंगे जो आइडेंटिकल ऑब्जेक्ट्स है कितनी बार रिपीट हुए हैं। जैसे यम कितनी बार रिपीट हुआ है, 2 बार। तो 2 फैक्टोरियल से डिवाइड इनटू टी कितनी बार हुआ है, 2 फैक्टोरियल इनटू ए कितनी बार हुआ है, 3 फैक्टोरियल। तो इसको कैलकुलेट करेंगे तो आपकी डिफरेंट अरेंजमेंट्स आ जाएंगी। देखो अगर ये हम डिवाइड नहीं करते तो इतनी जो अरेंजमेंट्स है वो रिपीट हो रही है, इस बात को समझेंगे। इतनी अरेंजमेंट जो है वो रिपीट हो रही है। आप देखो, आप अगर 4 लेटर वाला भी वर्ड लेते हो और आप प्रैक्टिकल करके देखना चाहेंगे तो बहुत दिमाग खराब हो जाएगा। आप कोई भी 4 लेटर वर्ड लेके देखो, 2 लेटर क्या ना, 3 लेटर वर्ड क्या, 3 लेटर का कर सकते हैं हम लोग, लेकिन दिक्कत क्या है, हमें अगर ये समझना है कि फर्क कितने का आ रहा है। 3 लेटर का करेंगे लेकिन 3 लेटर से समाधान नहीं होगा ना, क्योंकि डिफरेंट में भी 6 ही तो अरेंजमेंट्स आती है। हम कह सकते हैं कोइंसिडेंटली डिवाइड कर रहे हैं हम लोग, बात समझ रहे हो। जैसे 3 लेटर वर्ड मान लो TAT है ना, अब इस वर्ड में T रिपीट हो रहा है लेकिन हम मान लेते हैं कि T ये अलग है और ये अलग है। अब हम इसके टोटल कितने अरेंजमेंट कर सकते हैं, 6 अरेंजमेंट कर सकते हैं। 3 फैक्टोरियल टेकन 3 एट ए टाइम, 6 अरेंजमेंट हुए। लेकिन अब हमें देखना है कि ये दोनों सेम है। अब हम क्या कर रहे हैं, इसको अलग मान रहे हैं। अलग मान के 6 अरेंजमेंट्स कौन कौन सी हो रही है, कौन कौन सी हो रही है, T1 A T2, ये तो पहला अरेंजमेंट हुआ, ठीक है। फिर दूसरा क्या होगा, T1 T2 है, T1 T2 है। सर आपले लॉजिक सारखं जाऊ द्या ना, P Q R आपण नाही करत का? एक काम करू ना, T1 ला या दोघांसोबत दिले, T1 कॉमन रखते A T2 और फिर इनकी पोजीशन बदल देते, हो गया। अब T2 को, अब A को पहले लेते, फिर इन दोनों को, अब इन दोनों की क्या करेंगे, पोजीशन चेंज कर देंगे। अब तीसरा कौन है, T2, फिर क्या लेंगे, T1 A एंड A T1, बस इतना ही हो सकता है ना। तो वो वाला फॉर्मेट को नहीं लगाया आपने डिफरेंट के लिए, 12 फैक्टोरियल डिवाइडेड करके वो वाला इधर क्यों नहीं लगाया? वही प्रूव कर रहे तो वही प्रूव कर रहे हैं ना अपन कि ये कैसे लिया है ऐसे। ये तो हमारा क्लियर हो गया कि अगर कोई रिपीटिशन आता है, कोई रिपीटिशन नहीं, कोई आइडेंटिकल आता है ऑब्जेक्ट, तो उसके टोटल डिफरेंट अरेंजमेंट जो है वो रिपीट हो जाएंगे ना अरेंजमेंट कुछ। अब वही तो बात हम देख रहे हैं यहाँ पे। हम लोग क्या कर रहे हैं, अब मुझे आप बताइए कि ये जो मैंने लिखा है 1 2 3 4 5 6, हमने ये 6 अरेंजमेंट्स लिखी है ये मान के कि ये T और T अलग है, ये 3 डिफरेंट लेटर्स है। लेकिन अब अगर मान लो मैं इसको सेम बना देता हूं तो भी अरेंजमेंट इस तरीके की ले सकते हो आप मैक्सिमम, क्योंकि अगर शुरुआत में आइडेंटिकल है तो समझ में नहीं आता ना करने के लिए, तो हमने डिफरेंट लेके किया। अब आप मुझे बताइए कि क्या ये 6 डिफरेंट एलिमेंट्स है? नहीं, नहीं 6 डिफरेंट तो नहीं है, ये 2 पहले अलग अलग दिख रही थी लेकिन ये एक ही है। फिर TTA सेम है, ये TAT और TAT और ये TTA सेम है। तो ये अगर डिफरेंट होते तो टोटल एलिमेंट 6 है, और ये डिफरेंट नहीं, 2 सिमिलर है, इसमें से एक ऑब्जेक्ट आइडेंटिकल है। तो क्या हो रहा है, अगर एक ऑब्जेक्ट आइडेंटिकल लिया तो डिफरेंट अरेंजमेंट कितना हो रहा है, 1 2 और
ये तीन ही आ रहा है। बात समझ में आ रही है? हाँ तो बेसिकली हुआ क्या, कितनी अरेंजमेंट ज्यादा आई ये कैसे पता चलेगा? 3 जास्त ओरिजिन अगर डिफरेंट होते तो 6 है और आइडेंटिकल मान लिया तो 3 ही आ रही है, 3 डिफरेंट, तो मतलब 3 2 6, ज्यादा क्या आई? 2 अरेंजमेंट ज्यादा आई, 3 आले जास्त सॉरी 3 अरेंजमेंट ज्यादा आई है, 2 में divide 2 से डिवाइड करना पड़ेगा, 2 से डिवाइड करना पड़ेगा। 2 फैक्टोरियल तो बेसिकली हो क्या रहा है, 6 डिवाइडेड बाय 3 आ गया, सॉरी 6 डिवाइडेड बाय 2 आ गया। 6 माइनस 3 भी बोल सकते हैं। वैसे नहीं बोल सकते। इसमें सही आएगा वो, आगे वाले में नहीं आएगा, फोर्थ वाले में नहीं आएगा। हाँ तो 6 भी नहीं, बेसिकली हमें क्या पता चला कि 6 डिवाइडेड बाय 2 करेंगे तो हमें क्या मिलेगा, टोटल डिफरेंट अरेंजमेंट्स फॉर आइडेंटिकल, दैट इज 3 ही आ रही है। अब ये 6 क्या है, 6 क्या है, इसके अंदर टोटल लेटर्स कितने थे? 3 थे। देख क्या है मसला थे, ये 6 क्या है, 3 डिफरेंट लेटर्स है, तो इसको आप लिख सकते हो 3 फैक्टोरियल 6 को। और 2 क्या है, कितने आइडेंटिकल है उसमें से? 2, तो उससे डिवाइड करते हो उसके फैक्टोरियल से। लेकिन अब आप बोल सकते हो कि आपने ये कैसे लिखा, 2 को 2 फैक्टोरियल, तो 3 वर्ड्स में चांस होता है, हाँ इसलिए 4 वर्ड वाला लेके देखिए अगर टाइम है तो। चल आप करो ना, टाइम है। नहीं नहीं मेरे पास नहीं है मेरे पास तो सीधा फॉर्मूला है ना, बात तो समझ में आ गई ना, हाँ बात तो क्लियर हो गई ना, बात क्लियर होना जरूरी है। यस सर म्हणजे आता हे जेवढे पण केसेस बनते ते रिपिटेशन वाले बनते. बिल्कुल रिपीटेशन वाले, ये जो है नीचे का अपन ने डिवाइड किया है, ये रिपीटेशन हमने डिवाइड किससे किया? जेवढे टाइम्स एक्स्ट्रा होते जेवढा टाइम एक्स्ट्रा था, जो भी है, आना मैं आओ तो कहीं चीजें नहीं है। तो क्या हो रहा है, 2 2 जा 4 4 and 4 6 जा 24 20, 4 6 24 हाँ 4 6 जा 24। तो ये जो 24 है, इतनी केसेस रिपीट नहीं हुई है, 24 से डिवाइड करने के बाद हमें सही सही केसेस मिलेगी, क्योंकि यहाँ पर 2 से हमने डिवाइड किया, इसका मतलब ये थोड़ी ना कि 2 केसेस रिपीट हुआ है ना, हाफ करने का मसला। ये भी गलत है। यही तो बोल रहा हूँ, 3 से वो समझ में नहीं आता, हाफ करेगा। करना क्या है ये समझ लीजिए, करना ये है कि जब भी आइडेंटिकल आएंगे लेटर्स, तो हमें ये करना है कि टोटल लेटर्स गिनिए कितने हैं, उतना फैक्टर लीजिए और डिवाइड किससे करना है, जितने भी तरीके के आइडेंटिकल लेटर्स आ रहे हैं, जैसे ए कितनी बार आया, 2 बार, 3 बार, तो 3 फैक्टोरियल से डिवाइड किया। फिर टी कितनी बार आया, 2 बार, तो 2 फैक्टोरियल से डिवाइड किया। फिर एम कितनी बार आया, 2 बार, तो जो जो लेटर जितनी बार रिपीट हो रहे हैं उस फैक्टोरियल से डिवाइड करके मल्टीप्लाई करना है आपस में। तर अजून एक सोपं सापडलं त्याला एक्सप्लेन करणार हा. की काल ते क्वेश्चन नव्हता का की 2 गर्ल्स एंडवर ठेवले आहे हा बरोबर, तर 2 गर्ल्स एंडवर ठेवलाय, तर मध्ये 4 जागा होत्या, 4 फॅक्टोरियल तो आपण 2 फॅक्टोरियल केलं। आता जर समजा दोघांचं आपण नाव घेतोय, दोघांचं नाव रूपाच आहे, दोघंही रूप आहे, आता दोघांनाही चेंज केलं तर हर वेळेस दोघं अरेंजमेंट सेम झाली, तो ओरिजिनली काय लिहिलं आपण 4 × 2 फॅक्टोरियल, पण जर आता इकडं जर 4 × 2 फॅक्टोरियल तर चुकीचं होऊन जाईल, एक रिपीट होऊन जाईल, त्यासाठी आपण 2 फॅक्टोरियलनं डिवाइड करून टाकू। याच्यावर मी तुला एवढं सांगू शकतो शांत टीचर सोडून दुसरं कोणतेही प्रोफेशन चूज कर लक्षात आलं का? चुकीचं आहे का? काय पाहिजे ते चुकीचं, मी ते ऐकलंच इंटरप्रेट नाही. चुकीचं केलं का? समजलंच नाही ते, मी ते मला ऐकलंच नाही, पहिली गोष्ट मला हे कळलं, तू असं म्हणलं की ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगता येते म्हणून मी थोडं ऐकण्याची तयारी राखली, पण मूळ मुद्दा असा आहे की भाऊ, ते रिपीट होतंय ना, अरे बाबा साधं सगळं सांग ना, तू कुठं रूपा नाव सेम आहे काय घेणे नाही उगाच मी तू म्हणजे काय- 2 तर सेम आहे, मला एकच म्हणायचंय की टीचर बन टीचर बन तू, म्हणल्याच्या नंतर तुला पोरच शिकवायचं कसं असते ते आलं लक्षात? हा. झालंय का, हे कळालं का? बस एवढ्याच एका पॉइंट वरती पूर्ण एक्सरसाइज आहे. आपण परमिटेशन मी तुम्हाला सांगत होतो 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. हा, एक पार्ट काय आहे, अँड डिफरंट आहे, ये डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, ये डिफरंट, नंतर एन ऑब्जेक्ट्स मध्ये काही आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे सर्क्युलर परमिटेशन आहे. कळतंय का? सर्क्युलर परमिटेशन मध्ये पण या दोन्ही केसेस असतील, डिफरंट वाले ना. तो पहिला केस आहे त्याच्यात फक्त रिपिटेशन नॉन रिपिटेशन बनवलं, याच्यात फक्त रिपिटेशन. कोण
या आयडेंटिकल वाल्या आयडेंटिकल मध्ये बी हे दोन केसेस येतील ना. होऊ नये ना. टेकन हे विदाउट नाही रिपिटेशन विथ रिपिटेशन, विदाउट रिपिटेशन विथ रिपिटेशन, इथं पण आहे. इकडं कसं काही इकडं तो ऑब्जेक्ट एक तर आयडेंटिकल अरे येतो मग काय झालं, रिपिटेशन नाही करता येत का? ते दोन्ही घेतले आणि परत एक घ्यायला लागलो आपण. तसं नाही, रिपिटेशन आहे म्हणले अलाउड, काय करणार तू? याचं रिपिटेशन आहे बाबा, एक क्वेश्चन आहे, तू गप्पच बस. ठीक आहे, जाऊ द्या. समजून क्वेश्चन घेतलं समजून नाही. क्वेश्चन समजून घे, जाऊ दे. तुला सगळं सुरुवातीलाच समजून घ्यायचे. नाही. म्हणजे जन्मले तुला पूर्ण पृथ्वी जाणून घ्यायची, पूर्ण एक्झिस्टन्स जाणायचं, असं कसं शक्य आहे? आहे की नाही? थोडासा अभ्यास बी केला तर. तू शांत होईल, तुम्ही विचारलं तुम्ही. आणि चला पुढे जाऊ आपण, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आम्हाला लिहून घ्या. काय याच्यात ते? काय काय याच्यात काय लिहितो आता? डिवाइड करायचं. वाचल्याने जाऊ लागलं तर लिहायचं त्याच्यात. याला आहे ना, याच्या शाळेतले मास्तर याच्यावर बोलू देत नव्हते, माहिती का? काय बोलतेच होते. नव्हते बोलत. हा, बोलतेच होते. पुरे मास्टर असून तुझं शाळेत माझा आवाज ऐकून मला टमाल टीचर नंबर 7 असला. हेच तुझ्यामध्ये फुगीरपणा आलेलं आहे. तुला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे, आपल्याला बोललंच पाहिजे. लक्षात आलं का येड्या? तुला आता असं वाटायला लागलं की बोललं नाही तर आपण आपलं कर्म आहे ते, कर्मानं बांधले गेलो का आपण. प्रश्न विचारणं बी एक कला आहे, माहिती आहे? मी सोपं सांगतो सर, एक आहे म्हणतो. काही विचारणार तुम्ही. तुम्ही तो नंतर तेव्हा सगळ्यात भारी डायलॉग येते सर, याच्यामध्ये सोपं सांगतो. मी नंतर सांगतो तुम्हाला मला काय म्हणायचं होतं. तू शिकवायला चालू कर, तुला पोरं सांगतील बेटा. नाही मी नाही सांगत. तू ट्युशन चालू मी कर. question तुला करून 10वी मॅथ येते, तू 10वीची ट्युशन चालू कर दिल्लीत आता. गरज आहे. मी घेतो मॅथ घेतलेले मी. हा. हे तुला पाय पोरं कसं म्हणते, एकच टॉपिक वर्षभर शिकत राहशील. हे असं का आणि हे कसं का? हा, याच्यापेक्षा सोपं आहे. फाइंड द नंबर ऑफ परम्यूटेशन ऑफ लेटर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली के वर्ड्स, नीचे कुछ वर्ड दिए हैं तो आपको नंबर ऑफ परम्यूटेशंस ऑफ लेटर्स, नंबर ऑफ परम्यूटेशन मतलब नंबर ऑफ अरेंजमेंट्स. हाँ, नंबर ऑफ परम्यूटेशन में क्या मतलब होता है? नंबर ऑफ अरेंजमेंट्स. तो नीचे दिए गए लेटर्स हैं. पहला है दिव्या, 5 फॅक्टर. ये पहले जैसा ही है, इसमें कोई रिपीटिशन नहीं, आइडेंटिकल वर्ड है नहीं. अब ये शांताराम, SHANTARAM, शांताराम. ये 3 वेळेस Represent, REPRESENT, represent. नंबर 4 combine. नंबर 5 BALBHA, बाल भरती, बाल राठी प्रतीक. सर, चल हाँ, बाल भारतीय स्पेलिंग. BALBHA, बाल. मी ए कुठं गेलं? BAL. बाल. मी ते हेच इमॅजिनेशन मध्ये गेलो, हे कसं शिकवण म्हणून. दिव्या 5 फॅक्टोरियल पहिला. तर दिव्य जे आहे हे तर क्लिअर आहे की 5च्या 5 डिफरंट वर्ड्स आहेत आणि ह्याच्यापासून किती डिफरंट अरेंजमेंट बनवतात ते 5p5 म्हणजे किती झालं 5 फॅक्टोरियल. आता शांताराम मध्ये टोटल लेटर्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, त्याच्यावर 9 फॅक्टोरियल तर झालं. डिवाइड किती न करणार? एस रिपीट होते का नाही? कोण रिपीट होते? ए रिपीट होते. ए किती वेळेस होते? 3 वेळेस डिवाइडेड बाय 6. 3 फॅक्टोरियल. ए चं 3 फॅक्टोरियल झालं. ए किती वेळेस रिपीट होते? 3 वेळेस. आणखी कोण रिपीट होते का? कोणीच नाही. नाही. बस मग एवढं याचा आन्सर आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. टर्म्स मध्ये लागले. याचं कॅल्क्युलेशन नाही दिलेलं आहे ना, 60,480 येते. पहिले 120 असेल. पहिलेच 120 आहे. 60,480 येते त्याचा आन्सर. कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती कसं करायचं? 9 8 7 6 5 4 3 फॅक्टोरियल पर्यंत जायचं. खालचे 3 सोड 7 50 हा. 40. याच्यात किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 लेटर्स. समजून घ्या की 9चे 9 डिफरंट आहे. तर टोटल अरेंजमेंट किती झाल्या? 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल. मग याच्यातले आयडेंटिकल अरेंजमेंट जर बाजूला काढायचे असेल, कशाने डिवाइड करणार? ई रिपीट झाले दोनदा, तीनदा झाले 3 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर आर रिपीट झालेले दोनदा, 2 फॅक्टोरियल. आर हे बघ, हे ईच आहे, हे आरच आहे. हो, आर आणि ई कॅन्सल झाला. आता काय उरले? काहीच नाही. पी एस एन टी सगळे वेगळे. म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन
3 दोन्ही 6 आणि 4 24. म्हणजे असं लिहिण्यापेक्षा तसं तसं होतं तसंच जसं करायचं तसं करा कॅल्क्युलेशन करायचे. हां 1 2 3 4 5 6 7 लेटर्स आहेत तर 7 फॅक्टोरियल टोटल डिफरंट अरेंजमेंट होतील. जे रिपीट होणार अरेंजमेंट आहेत त्या कशा काढणार? काहीच नाही रिपीट. कोण कोण होतं? ई होतंय का बी होतंय का आय होतंय का काहीच नाही होत. याचं टोटल काय झालं 7 फॅक्टोरियल. ठीक आहे. हे मध्येच असं काय दिलं काय ना तिथे? गोळ झालं ना. हां. बाल भारती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 फॅक्टोरियल एवढ्या डिफरंट अरेंजमेंट होती. रिपिटेशन बघा दोन वेळेस. बी ई झालंय 2 बी 2 वेळा, बी A 2 तीन वेळा वेळा, ई ला कॅन्सल करा. A 3 वेळा. ए 3 फैक्टोरियल बस. उसके बाद कुछ नहीं. तो इतने डिफरेंट अरेंजमेंट्स हो जाएंगे बाल भारती वर्ड्स के. ठीक है. चला इथून पुढे आता मजा. अब शुरू होणार आहे. मी पहिले सांगतोय मी ब्राईन चाललोय होऊ शकते एखादं चुकल आपल्याला चेक करायचंय बरोबर. हां मी मुद्दाम ब्लाइंड कर. भाव नका म्हणू. नाही नाही म्हणजे मुद्दाम मुद्दाम नाही. हां पाहून नाही आलो मुद्दाम म्हणजे मला बघायचंय. म्हणजे कारण काय होतं आपण जर सोल्युशन पाहिलं ना आपण त्याच पद्धतीने विचार करतो. नाही पाहिलं तर आपल्याला कळतं की आपल्याला कितपत कळले विचार केला तर त्याच्यामुळे आपल्याला चुकलं तरी काही हरकत नाही. एक पद्धत असते की आपण कन्सेप्ट समजून घेणं त्याच्यावर सॉल्ड एक्झाम्पल सोडवणं मग त्याच टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं त्यात काही मतलब आहे का? नाही. आता आपण मागे काही एक्झाम्पल सोडवले त्या ह्या बेसिसवर बघूयात आपल्याला किती आकलन झाले. चला यू हॅव 2 आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश. इंग्लिशचे 2 आयडेंटिकल बुक्स आहेत. 3 आयडेंटिकल बुक्स ऑन हिंदी. हिंदीचे 3 आहेत आणि 4 आयडेंटिकल बुक्स ऑन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचे 4 आहेत. तर फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज ऑफ अरेंजिंग देम ऑन शेल्फ. यांना वेगवेगळ्या पद्धतीचे किती अरेंजमेंट होऊ शकतात. तर सगळ्यात पहिले टोटल बुक्स काढायचे 2 3 5 4 9. समजा हे 4 9 चे 9 वेगवेगळे बुक्स असते तर 9 फॅक्टोरियल एवढे डिफरंट अरेंजमेंट झाले असतात. आणि 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल हे Factorial. 2 सारखे त्याच्यामुळं 2 ला डिवाइड. 2 फॅक्टोरियलला डिवाइड करणार इनटू 3 सारखे 3 फॅक्टोरियलला डिवाइड करणार इनटू 4 4 फॅक्टोरियल 4 factorial फॅक्टोरियल डिवाइड करणार. झालं. हे तुमचं आन्सर आहे. सॉरी हे मी पहिले पाहिलेलं होतं. आम्हाला सोपं काही होतं. अडचण नाही सर. तुम्ही शिकवा. नंबर 3 सोपं होतं. ए कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. एक कॉइन 8 वेळेस टॉस केला. इन हाऊ मेनी वेज कॅन बी ऑब्टेन? पहिलं 4 हेड्स 4 and 4 tails. At least 6 heads. At least 6 heads. मला तुम्ही सांगा एक कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. त्याच्यामध्ये तुमचं एन काय झालं? 8 झाले एन बरोबर आहे. हे 8 वेळेस तुम्ही कॉइन टॉस करताय. आता 8 वेळेस तुम्ही कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला 8 फॅक्टोरियल काय भेटेल रे? टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट येतील म्हणजे हेड टेल असे जितके म्हणजे जितकी बी होतील कारण 8 कॉइन टॉस केले तुम्ही 8 फॅक्टोरियल काय होईल? टोटल टोटल पॉसिबिलिटी. जेवढ्या पॉसिबिलिटीज येतात म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज काय येतील? हेड टेल काहीतरी येण्याच्या 8 फॅक्टोरियल. टोटल पॉसिबिलिटीज येतील म्हणजे टोटल अरेंजमेंट्स हेड आणि टेलच्या ज्या येतील त्या किती येतील? 8 फॅक्टोरियल. आता त्यांनी पहिल्या याच्यात काय विचारलंय? 4 हेड्स आणि 4 टेल्स येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? सॉरी प्रोबॅबिलिटी नाही अरेंजमेंट. 4 हेड म्हणजे एच 4 वेळेस रिपीट होते कळतंय का? एच 4 वेळेस रिपीट होते आणि टेल किती वेळेस रिपीट होते? 4. मग काय 8 आन्सर? फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 4 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. झालं. ते काय म्हणताय? ऍट लीस्ट 6 हेड्स कमीत कमी 6 हेड हो. कमीत कमी 6. 8/6. आता याच्यामध्ये धप्पा आहे. कसा धप्पा आहे बघा. याच्यामध्ये किती केसेस बनतात? बी मधली पहिली केस कमीत कमी 6 म्हणताय. मग हेड 6 घेतले तर टेल किती येतील? 2. कमीत कमी जास्तीत जास्त पुण्य 8 पण येऊ शकतात. मग हेड जर 6 घेतले कमीत कमी 6 म्हणताय तर टेल 2. मग ह्याच्यासाठीचे तुमचे टोटल अरेंजमेंट किती होतील? 8/6. 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा. किंवा और आता ऍड होतील. आता add होतील. हा. और हेड हेड 7 कमीत कमी आले. 6 म्हणजे 7 घेतले टेल 1 एकच घेतलं. येईल. 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 7 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल. पूर्णचे पूर्ण हेड आले. आणि समजा
हेड सगळेचे सगळे हेड घ्यायचे अशी एकच अरेंजमेंट होईल ना अशी 8 फॅक्टोरियल बाय 8 फॅक्टोरियल म्हणजेच काय होईल 8 फॅक्टोरियल बाय 8 फॅक्टोरियल दॅट इज 1 आणि टोटल अरेंजमेंट किती झाल्या समजा हे केस मध्ये अरेंजमेंट आहे टोटल अरेंजमेंट 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल इनटू 2 फॅक्टोरियल प्लस 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 फॅक्टोरियल प्लस 1 हा सर. तो नंबर निघतो सर इजी आता हा नंबर 8 into 7 इंटू into 6 factorial divided by 6 factorial into 2 factorial plus 8 into 7 factorial divided by 7 factorial plus 1 7 factorial 6 factorial गेले 2 4 2 ना 4 हां 2 फॅक्टोरियल 2 असतं ना 2 2 4 आता करू ना मूर्खा हां 2 चौक 8 7 चौक 28 प्लस 8 प्लस 1 28 37 8 2 16 36 37 37 अरेंजमेंट होतील पाहिजे टोटल 37 बरोबर आहे सर आणि हे बी कॅल्क्युलेट करता येते याचं 70 येतं दुसरं काय सर काय दुसरं कोणतं त्याचं हा 1260 येतं नाही, पाठीमागे चुकीचं 144 दिले 144 चुकले ते 1260 येतं तेच म्हणलं. इथं समजलं ते ऍडिशन प्रिन्सिपल इथं कळलं का ऍडिशन हा. प्रिन्सिपल केव्हा करायचं तुला काय त्या दिवशी सांगितलं केव्हा मी एक अरेंजमेंट घेऊन ऍड करतो या सारखं काही वाटत नाही हे लिहायचं. लिहून घ्यायचं लिहू का द्या बाप हे बोर्डासाठी असतं ना टॉपिक डोक्याला ताण होतं बोलूया हा, जे आहे ना रडलो असतो. बोलावं त्यांचं हे पान किती मिनिटं झाले टाइम काय झालं सव्वा 10:15 झालं ना घेऊ शकतो तर तुमचा याच्यानंतर क्लास असतो का याच्यानंतर मला जायचं असतं बाहेर आज आज तर मग जायचं. रोज तुम्ही 11 पर्यंत कोण नाही एक्सटेंड करा अरे करणार आहे मी आता थोडंसं वेळ भेटू दे ना मला करणार आहे उद्या करणार आहे मी उद्या नाही परवा करणार आहे. परवापासून 11 पर्यंत. परवा परवापासून परवा पेपर आहे परवा अरे यार, तू समजून नाही घे. पेपरच्या दिवशी मग 10:15 पर्यंतच घेईन मी त्याच्यानंतर पेपर राहील ना आपला 10:30 ते 12 सगळे येणार पेपर जर आता यांचे यावंच लागेल. यांचे बोर्डाच्या सुटण्याच्या आधी तोपर्यंत रविवार पण नका सोडू सर तू या रविवार मी कोणताच सोडणार नाहीये हा. मला फक्त सोडावं लागत होतं आईमुळे हा म्हणजे काही मेडिकल इमर्जन्सी वगैरे मुळे असं त्याच्यामुळं हा आणि रविवार जे आहे ते दुपारी घ्यावं लागेल मला असं करावं लागेल खूप चेंजेस आहे हा. नवीन असल्यामुळे माहित नाही. बरं हा वाईनचं झालं आता हे पुढचं सोपं आहे बॅग हॅज रेड किती 5 ब्लू किती 4 ग्रीन किती 4 मार्बल्स कंचे इफ ऑल आर ड्रॉन वन बाय वन एक एक करून जर काढले अँड देअर कलर्स आर रेकॉर्डेड हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स कॅन बी फाउंड आता बघ काय करायचं आपल्याला टोटल किती आहेत रे 5 आणि 4 9 4 13. म्हणजे जर आपण या सगळ्यांना डिफरंट कलरचं मानलं 13 वेगवेगळ्या कलरचे हा. तर एक एक काढतोय आपण म्हणजे काय झालं रे जर किती डिफरंट अरेंजमेंट होऊ शकतात आपण काढून जर अशा लावले तर 13 फॅक्टर 13 आहेत टोटल 13 फॅक्टरियल होती हा. गोट्या काढल्या अशा एक एक काढून लावल्या 13 वेगवेगळ्या कलरच्या एक अरेंजमेंट झाली पण आपल्याला माहिती 5 गोट्या ह्या लाल कलरच्या आहेत हा. म्हणजे डिवायडेड बाय 5 फॅक्टरियल कारण ते रिपिटेशन होणार आहे त्या अरेंजमेंट मध्ये तर ब्ल्यू कलरचे 4 आहेत 4 फॅक्टरियल डिवाइड करावं लागेल ग्रीन कलरचे 4 आहेत 4 फॅक्टरियल डिवाइड करावं लागेल नाही कळलं रिपिटेशन आहे ना इथं फक्त मार्बल्स आहे विच वी आर ड्रॉइंग फ्रॉम द बॅग्स त्याने काय फरक पडतो ओ हो. पुढचा घे कॅल्क्युलेशन त्यांनी तसंच ठेवलं तेवढं माणसं ठेवलं चला मॅथमॅटिकल वर्ड आहे हे आपण केलं होतं हा त्याच्यामध्ये आणखी एक विचारले फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड मॅथमॅटिकल हे आणि हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव वोवल टुगेदर चला क्वेश्चन नंबर 5 मॅथमॅटिकल वर्ड आहे MATHEMATICAL मॅथमॅटिकल टोटल किती लेटर्स आहेत रे 12 12 सर
मोजले होते. हा 12 12 आहे. टोटल 12 आहे. मग टोटल अरेंजमेंट्स किती होतील रे? 12 12 फॅक्टोरियल फॅक्टोरियल डिवाइडेड बाय M 2 आहे. 2 A 3 आहे. 1 2 3 अजून काहीतरी 2 आहे. अजून काहीतरी 5 T 2 आहे. टी 2 बस एवढंच आहे ना. हा झालं. आता त्यांचं काय म्हणणं आहे, हे तर आपले झाले टोटल अरेंजमेंट्स. मॅथमॅटिकल वर्ड्स मधले लेटर्स घेऊन तुम्ही टोटल किती डिफरंट लेटर्स तयार करू शकता, किती डिफरंट अरेंजमेंट, ते एवढे झाले. आता त्यांचं म्हणणं आहे की हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल वोवल्स टुगेदर. याच्यापैकी किती अशा अरेंजमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये सगळे वॉवल्स एक साथ असतील. आता वॉवल्स 5 असतात, पण त्याच्यापैकी इथे किती मौजूद आहेत? ए आहे, ई आहे, आय आहे, बस बस. A, E, I. ए ई आय हे 3च वॉवल्स आहेत आणि हे सोबत पाहिजे. पण याच्यामध्ये रिपिटिशन आहे, सगळे वॉवल्स सोबत पाहिजे. रिपिटेशन किती वॉवल्स रिपिटेशन आहे? A चं फक्त A चं 3 वेळेस ए 3 वेळेस आलेला आहे. बाकी म्हणजे जर मला सगळे वॉवेल सोबत पाहिजे असतील तर ऍक्च्युअल मध्ये मी किती लेटर सोबत घेतोय रे? ए 3 आणि हे 2 5 लेटरचं मला गठुडं बनवावं लागेल, कारण सगळे वॉवेल्स टुगेदर पाहिजे. विचारलं काय त्यांनी? हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल वॉवेल्स टुगेदर. याच्यात 3 टोटल मधून आपण सबट्रॅक्ट करणार याला. टोटल मधून सबट्रॅक्ट करणार. टोटल अरेंजमेंट मधून सबट्रॅक्ट ते काढायला लागणार आपल्याला. 5 कोणते 5 नाही सर. 5 कोणते 5. हा आपल्याला वॉवेल सोबत पाहिजेत ना. तर ए ई आय हे 3च वॉवेल याचे प्रेझेंट आहेत, पण ए किती आहेत? 3 आहेत ना. वॉवेल्स आहेत 3 आणि ई आणि आय 5 झाले. हे 5 जण एक राहतील. मग आता हे 5 जण जर काढले तर टोटल लेटर्स किती? 12 मधून 5 काढले 7 उरले. 7 मध्ये हे एकटा ऍड केलं, पूर्ण गठुडं 8 झाले. म्हणजे टोटल अरेंजमेंट किती झाल्या? सबट्रॅक्ट वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट करू शकतो आपण. पण याच्यामध्ये पण अरेंजमेंट होतील ना वेगवेगळ्या तयार. हा करायचं ना. मग करायचं. टोटल अरेंजमेंट किती झाले? मग ह्यांच्यात टोटल अरेंजमेंट किती झाले? 8. 8 बरोबर आहे. हो. यांच्या टोटल अरेंजमेंट झाले 8 फॅक्टोरियल. बरं 8 फॅक्टोरियल इनटू 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय. आता याच्यामध्ये एम किती रिपीट होऊच लागलेत ना? 2 फॅक्टोरियल. एम किती रिपीट होत आहे? 2. 2 आणि आणखी कोण रिपीट होते? टी परत रिपीट होते. म्हणजे ऍक्च्युअली वॉवेल्सला सोबत घेऊन तुम्ही किती डिफरंट अरेंजमेंट केल्या? एवढ्या केल्या. एवढ्या डिफरंट अरेंजमेंट केल्या. वॉवेलला एक थोडं समजून. पण याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. कशानं? 3 फॅक्टोरियल. याचा आतमध्ये काय मेळ आहे? तर हे कसे अरेंज होतील आतमध्ये? हे टोटल किती आहेत? 5. ते 5 फॅक्टोरियल वेज न, पण त्याच्यात हे 3 वेळेस रिपीट होते, त्याला 3 फॅक्टोरियल डिवाइड करावं लागेल. ओके. काय आन्सर आहे? मल्टिप्लाय करून. 8 फॅक्टोरियल किती आहे? 8 फॅक्टोरियल किती आहे? 5 शून्य 4 शून्य. अरे यांनी चुकवलंय. ते तर पाहिजे लोक. यांनी काय केलंय? यांनी हे 2च घेतलं. वॉवेल 4 म्हटले ए ई ए आय इफ दे ऑकर टुगेदर देन एन इज इक्वल टू 4. चुकलं यांचं. चुकलं नाही यांचं. 3 वॉवेल्स आहेत ना, 3 ए आहेत ना रिपीट होणारे. यांनी काय केले? हे 2च समजले. ए ऑकर ट्वाइस म्हटले. आणि नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ वॉवेल्स त्यांनी म्हटले वॉवेल्सचे अरेंजमेंट किती होतील? 4 फॅक्टोरियल बाय 2 फॅक्टोरियल. किती व्हायला पाहिजे? 5 फॅक्टोरियल बाय 3 फॅक्टोरियल. आणि परत त्यांनी काय म्हटले? काउंट केलं. कन्सिडरिंग 4 वॉवेल्स ॲज अ सिंगल लेटर. 4 वॉवेल्स ॲज अ सिंगल लेटर. खरं तर किती वॉवेल्स आहेत त्याच्यात? 5 आहेत ना. 5 आहे. हा पुस्तकात उत्तर बघा बरं. सर हे 5 फॅक्टोरियल बाय 3 फॅक्टोरियल मला सांगा. 12 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल बस तेच. आणि दुसऱ्याचं? दुसरं दिलेलंच नाही सर. हे तर लेस गेलेलेच बोर्ड. याचा काही विषयच गंभीर आहे. डायरेक्ट आपण चल ठीक आहे, हे चुक आहे. हां काय चुका सांगितलं?
5 फॅक्टोरियल बाय 3 फॅक्टोरियल. अरे तू मला सांग, हे आपण काय लिहिलं हे 8 वाले. की जर वॉवेल सोबत असतील पण वॉवेलचं पण वेगळी अरेंजमेंट असेल ना, हा. त्यांचे आपापसात जर चेंजेस केले तर डिफरंट अरेंजमेंट तयार होतील आणखी. हा. मग त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आता वॉवेल्स मध्ये किती जण आहेत टोटल? 5. 5 जण आहेत. मग 5 फॅक्टोरियल 5 पैकी किती रिपीट होत आहे? 5 मध्ये हे पण 3 रिपीट. 3 झालं. 3 रिपीट झालं. इथे याचं थोडी रिपिटेशन घेतलंय आपण. इथं बघा, इथं कुठे याचं घेतलं? इथं नाही घेतलंय. हे तर त्या वॉवेल्स मध्ये चाललंय. ठीक आहे, चला थांबूयात, करूयात बाकीचं. वाटलं तुम्ही पण करू शकता, तसेच आहे, सोपेच आहे. बघा, डोक्याला नाही जमलं उद्या तर करू.